अरे यार, हे इन्स्पेक्टर पांडा त्यांच्या टीमला घेऊन अजून इथे पोहोचले कसे नाहीयेत? आपण समुद्रात खूप आत आलोय ना, त्यांना पोहतेला वेळ तर लागेलच ना. अरे ते पोहत कशाला येतील गाढवा? पोहावं तर लागेलच ना, नाही ते बुडतील पोपट. हो बाबा, मोटर बोट आहे त्यांच्याकडे. ओ, अच्छा, मग मोटरबोट ओढत ओढत घेऊन येत असतील ना, म्हणून उशीर होत असेल. कुठे आहेत? आम्हाला ते इन्स्पेक्टर पांडा कुठेच दिसत नाहीये. अरे ती शिकाऱ्यांबद्दल बोलतेय, ते बघा. चला आता आपल्याला त्यांना पकडायला जावं लागेल. हे बाबा, तू हे विसरलास की आपल्यापैकी कुणी मासा नाहीये. पाण्यात श्वास कसा घेणार हा? आयडिया, या गोळीने. हे बघा, या गोळ्या खन्ना साहेबांच्या काकांनी बनवल्या आहेत. या खाल्ल्या तर 24 तास पाण्यात श्वास घेता येऊ शकतो. अरे मग खा गोळ्या आणि चला पाण्यात, कळलं काय? ते बा तिकडे आहेत. चला. ओहो डिमेलो, इथे डॉल्फिन्सच डॉल्फिन्स आहेत. ओय वेडेपणा झाला. आता कोणत्या 3 पकडायच्या हे कसं ठरवणार? अरे कोणत्याही 3 पकडा. ओय तेच तर विचारतोय, कोणत्या 3? उजवीकडच्या 3 की डावीकडच्या 3 की मधल्या 3? अरे कोणत्याही पकड मूर्खा. काय फरक पडतो? फक्त 3 हव्यात बस. ओके. ओय लक्षात ठेवा, 3च पकडायच्यात. 4 पकडल्या तर 1 परत सोडायला यावं लागेल. तू पार्टनर नसतास तर शार्कला खाऊ घातला असता. ते पहा तिथे. आज हे पळून जाता कामा नयेत. ओ डिमेलो, मला कुत्रा, मांजर, पोपट पाण्यात पोहताना दिसतायत. अरे ते स्कूबा डायव्हिंग करत असतील. तू डॉल्फिन्स वर लक्ष ठेव.
कुकरेचा हे आपल्या माणसांना मारतायत हल्ला हनी बेशुद्ध झालाय. जोरदार त्याला सांभाळ. ओ पळून गेले. त्यांच्याकडे भयानक हत्यार आहेत. आपण त्यांच्याशी नाही लढू शकत. चला त्यांना शोधूया. माझ्या मित्रांना मारलं सोडणार नाही. हं? वाव डॉल्फिन पकडा. हिला सोडू नकोस. ओय ते बोके कुठे गेले? सोड त्यांना. ती बघ डॉल्फिन तिला पकडा. ते लोक प्रीतीच्या मागावर आहेत. अरे यार पण आपण हनीला या अवस्थेत सोडून नाही जाऊ शकत पोपट. प्रीती कोणीतरी तिला वाचवा. प्रीती हिला पळू नको देऊ. अल्ले ओटी मेलो बिचारी मदत मागतीये. चल मदत करू तिला. कुकरायच्या मूर्ख आहेस का? मदत नाही करायची, तिला पकडायचंय. योश. आम्ही सगळे तयार आहोत. आता काय लावणीवर नाचायला तयार आहात वय? त्यांनी मारून मारून आमचं पार कंबरड मोडलं. कळलं काय? सगळं काही नीट समजलंय मला. तुमच्याकडे पाहिल्यावरच लक्षात येतंय. हो बाबा, इतक्या लवकर याची काय गरज होती? 2-3 दिवसानंतर आली असते तरी चाललं असतं. सॉरी, मोटरबोटवाला आम्हाला विरुद्ध दिशेला घेऊन गेला होता. फिरून यायला थोडा उशीर झाला. इन्स्पेक्टर पांडा ते लोक भयानक आहेत आणि त्यांच्याकडे भयानक हत्यारही आहेत. ते लोक प्रीतीला पकडून घेऊन गेले. काय? ते लोक माझ्या बहिणीला घेऊन गेले. मी त्यांना सोडणार नाही. इतक्या मोठ्या समुद्रात शोधणार तरी कुठे? अरे ते तिला पूर्वेला घेऊन गेलेत. मी बघितलंय ना. चला प्रीतीला शोधायला जाऊया. चला ना. हनी येडेवानी करू नकोस. इतक्या मोठ्या समुद्रात त्यांना शोधणं खायचं काम नाहीये. कळलं काय? हो बाबा, त्यांच्याकडे पाणपुडी आहे. बहुतेक ते समुद्राच्या आत कुठेतरी असतील. त्यांना शोधणं शक्य नाहीये. पण आपण प्रयत्न तर करूच शकतो ना. प्रीती किती चांगली आहे. तुम्ही लोक नका येऊ. मीच जातो. मी शोधीन माझ्या बहिणीला. बनी तू माझा लहान भाऊ आहेस ना. प्रीती जशी माझी बहीण आहे तशी तुझी बहीणच झाली ना. तूही नाही येणार माझ्या सोबत.
येणार ना हनी, आणि आपल्या बहिणीला म्हणजे प्रीतीला नक्की वाचवणार. तसं तर म्या मांजरावानी बी नाही दिसत आणि डॉल्फिन वाणी बी नाही, पण भाऊ तर म्या बी आहे. कळलं काय? म्या बी तुमच्या संग नक्की येणार. हो बाबा, जाऊ तर सगळेच जाऊ. हे भावांनो, मी हो बाबा असंच नाही म्हणत काही. तुम्हाला भाऊ मानतो म्हणून म्हणतो. मी येणार तुमच्या सोबत. भावांनो, आपण सगळे जाऊन प्रीतीला वाचवूया. अरे पण पाण्याखाली श्वास कसा घेणार? आम्ही खन्ना साहेबांच्या काकांची गोळी खाल्लीये, त्याचा परिणाम 24 तासांपर्यंत राहतो. मला ही ती गोळी द्या, मीही येणार. गोळ्या तर संपल्या, तुम्ही इथेच वाट पहा, आम्ही त्यांना पकडून आणतो. हं?